ती म्हणजे केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं कॅबिनेट विरुद्ध शॅडो कॅबिनेट असा सामना रंगण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी शॅडो कॅबिनेट बनवण्याच्या तयारीत आहेत आणि यावेळी काँग्रेस आणि इंडिया आघाडीची ताकद देखील वाढली आहे। तसंच राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनणार आहेत आणि सरकारवरती वचक ठेवण्यासाठी राहुल गांधी नवी योजना बनवण्याच्या तयारीमध्ये असल्याचं कळतंय। शॅडो कॅबिनेटला कोणताही घटनात्मक दर्जा नसतो, पण सरकारच्या कामकाजावरती नजर ठेवण्यासाठी विरोधक एक टीम बनवू शकतात आणि त्यांना वेगवेगळ्या मंत्रालयाच्या कामकाजावरती नजर ठेवण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते। अधिवेशनामध्ये मंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी या शॅडो कॅबिनेटचा वापर होऊ शकतो। अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचा शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे। अभिषेक बॅनर्जी, केसी वेणुगोपाल, दयानिधी मारन, दीपेंद्र हुड्डा, गौरव गोगोई, मनीष तिवारी, मीसा भारती, अमरिंदर सिंह, राजा वडिंग, संजय सिंह। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। खरं तर सोमेश, दिल्लीमधलं वातावरण आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्यावरती विरोधी पक्षनेते पदाची असलेली जबाबदारी, पुढची रणनीती शॅडो कॅबिनेटची? नक्कीच विशाल, राहुल गांधी मोठ्या प्रमाणावर कोर्स करेक्शन करतायत आणि या सगळ्यातून आपल्याला एक दिसतंय की राहुल गांधी सिस्टमॅटिकली पुढच्या 10 वर्षांचा विचार करून आता राजकीय पावलं टाकताना दिसतात। कारण पहिल्यांदा ज्यावेळी राहुल गांधी नकार देत आहेत अशा बातम्या समोर आल्या आणि गौरव गोगोई विरोधी पक्षनेते होऊ शकतात असं वाटत होतं, पण ज्या राहुल गांधींना गेल्या 10 वर्षामध्ये अजिबात नॉन सिरियस नेता किंबहुना सिरियस पॉलिटिशियन नाही आहे अशी त्यांची प्रतिमा जी भाजपने तयार करण्याचा प्रयत्न केला होता, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी आता विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले असं दिसतंय। आता एक जो दुसरा नरेटिव्ह जो भाजपचा आहे प्रामुख्याने की अशा प्रकारचं खिचडी सरकार इंडिया आघाडीचं जर आलं किंवा अशा प्रकारचं भरपूर पक्षांचं जर सरकार आलं तर ते सरकार कसं चालवू शकतील, ते मंत्रिमंडळ वाटप तरी कसं करू शकतील, आणि मग या प्रश्नावर उत्तर म्हणून आणि भाजपचा हा नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी म्हणून काँग्रेस आता अशा प्रकारे एक शॅडो कॅबिनेट बनवून आम्ही किमान शॅडो कॅबिनेट म्हणून तरी एक सरकार बनवून दाखवू शकतो, खाते वाटप करू शकतो आणि आम्ही सरकारवर नियंत्रण ठेवू शकतो आणि आमच्यातही सरकार चालवण्याची मॅच्युरिटी आहे, क्षमता आहे, हा मेसेज राहुल गांधींना द्यायचा आहे, इंडिया आघाडीला द्यायचा आहे आणि म्हणून हा प्रयत्न सुरू आहे असं दिसतंय। विशाल, नक्कीच धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि एकंदरीतच शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून विरोधक जे आहेत ते सवाल विचारणार हे नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।